को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राहुल नार्वेकरजी, नीलमताई गोरेजी, अंबादास दानवे, जे आज त्या टर्मला निवृत्त होत आहेत ते सुरेशजी धस, प्रवीणजी कोटे पाटील, रामदासजी आंबेडकर, नरेंद्रजी दराडे, स्टेजवर बसलेले बाकीचे सर्व मान्यवर, उपस्थित असणारे सर्व विधानसभा विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींना, बाहेर मित्रांनो, आज हा नेहमीच्याच प्रथेप्रमाणे आजचा हा कार्यक्रम आहे. परंतु थोडस दोन्ही सभागृह संपल्यानंतर उपस्थिती फारच कमी राहते आणि मग नंतर विधिमंडळाच्या स्टाफलाच बोलावं लागतं की चला थोडीशी गर्दी तरी करण्याच्या करता तुम्ही या. मला या अजिबात आवडत नाही. वास्तविक 11:30ला खालचं आमचं सभागृह बंद पडलं, नंतर 12:30ला बंद झालं, कामच उरकलं. वरचं 12:30च्या ऐवजी 1ला घेतलं असतं तर सगळ्यांना सोपं झालं असतं. कार्यक्रम पण थोडासा दिमागदार झाला असता. कारण ते निवृत्त होतात, त्यांनाही वाटतं की बाबा जास्तीत जास्त सगळ्या सभागृहामध्ये लोकांनी यावं आणि त्यांनी गेली 6 वर्ष केलेल्या कामाच्या संदर्भातली नोंद देखील सगळ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी. हा जरी सहकारी सदस्यांचा निरोप देण्याचा औपचारिक अशा प्रकारचा कार्यक्रम होत असला तरी मी सुरुवातीलाच माझ्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सर्व सन्माननीय सदस्यांचं त्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि त्यांच्या यापुढील राजकीय सामाजिक कारकिर्दीला शुभेच्छा देखील त्या ठिकाणी देतो. संसदीय लोकशाही व्यवस्थेत राज्याच्या विधिमंडळाला तसं बघितलं तर सर्वाधिक महत्व आहे. त्यातही विधान परिषदेचं स्थान वरिष्ठ आहे, कारण समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर या सभागृहाचं प्रतिनिधित्व करत असतात. तिथल्या होणाऱ्या चर्चेला देखील वेगळं अशा प्रकारचं महत्व असतं. परंतु माझ्या आधी सुरेश दास म्हणले ही वस्तुस्थिती खरी आहे. आम्ही पण राजकीय जीवनामध्ये मला तर 91ला खासदार लगेचच आमदार होता आलं आणि तेव्हापासून 33-34 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि अनेकदा विधान परिषदेमध्ये अनेकांची भाषणे ऐकली, विधानसभेमध्ये ऐकली. परंतु त्या सुरुवातीच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये येणारे वडीलधारी सगळे मान्यवर एक वेगळ्या पद्धतीनं त्यांची भाषणं व्हायची आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकाचं पण प्रतिनिधित्व करणारे मान्यवर त्या ठिकाणी असायचे. आता तसं होत नाही. आता बघायची कुणीतरी बोलताना सांगितलं पैठणी, नथ वगैरे असं काही काही होतं आणि त्यामध्ये तरुण पण मुलं यायला लागलेली करत असतात. त्याची तुझं काम ज्येष्ठांचं काम पण हरकत नाही, प्रत्येकाला वाटत असतं. आता काही काही तरुण लोक येतात, ती कुणावर टीका टिप्पणी करत पण निवडून आल्यानंतर 6 वर्षात कितीदा सभागृहामध्ये आले त्याचं देखील काहीतरी आत्मचिंतन झालं पाहिजे. आपण ज्यावेळेस एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये जातो, 6 वर्षाच्या करता लोक तिथं निवडून येतात, त्यावेळेस आपण तिथं उपस्थित राहिलं पाहिजे. ज्या भागाचं तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्या लोकांचे प्रश्न तिथं मांडले गेले पाहिजे. साहजिकच सुरेशराव मगाशी म्हणाले तसं शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणारे किंवा पदवीधरांचं प्रतिनिधित्व करणारे ते त्यांचा मतदार डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी बोलत असतात. कारण पदवीधर जरी पदवीधर असतात तरी अनेक शिक्षक पदवीधर असतात आणि ते त्याला मतदान करत असतात. त्याच्यावर तो त्यांना नाराज करायचा वादात पडत नाही आणि त्याच्यावर त्यांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीनं मांडण्याचं काम म्हणजे या सभागृहामध्ये जर सगळ्यात जास्त चर्चा
कुठल्या विषयाची होत असेल तर ती शिक्षणावर होते, हे निर्विवाद आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. इतरही चर्चा होतात ज्याचा उल्लेख माझ्या आधी काही मान्यवरांनी त्या ठिकाणी केला. सुरेश रावांनी तर बऱ्याच गोष्टी इथं बोलून दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. वास्तविक तसं बघितलं तर सुरेश ढसांना मी देखील आमदार म्हणून कामाची संधी दिली, काही काळाकरता राज्यमंत्री म्हणून पण कामाची संधी त्यांना त्या ठिकाणी दिली. मला आठवत आहे की त्यांनी सुरुवातीला भाजप, नंतर राष्ट्रवादी, आता पुन्हा भाजप असं एक वर्तुळ त्यांचं पूर्ण झालेलं आहे. आणि तरुण वयात जामगावचे सरपंच म्हणून देखील ते निवडून आलेले आहेत. त्याच्यावर देवेंद्रजींच्या जवळचे सुरेशराव असले, देवेंद्र जरी किती ओळखत असेल तरी तुमच्यापेक्षा जास्त सुरेशरावांची ओळख सुरेशराव पण मान्य करते. म्हणजे आता काही उदाहरण, काही मी ते काय घडलं ते सांगू शकत नाही, पण एकदा असंच देवगिरीला आईंना पण घेऊन आले, इतरांना पण घेऊन आले, मला एक परवानगी मागितली. मला कसली परवानगी मागतो? नाही, आईला पण आणलेलं आहे. परवानगी कुठली मागावी? दुसरं लग्न करणे. कपाळाला हात मारला, आईला तिला बसवलं माझ्याजवळ, आईची संमती, तुम्ही संमती द्या. अरे म्हणलं सुरेश काय चाललंय, काय त्याच्या काय मनात कधी मुलाचं काही सांगताय की ते पुढं विधानसभेचं तर दिसतंय, ते कुणाकुणाशी आतापर्यंत बोलणार त्याच्या मनालाच माहिती. सगळीकडे आपली चाचपणी करून बसलेला आहे. तिथं कुठं गळ टाकायचं त्यावेळेस तो बरोबर टाकणार. इकडनं संधी मिळेल एवढं सगळ्यांचं ठीक आहे, हरकत नाही, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु मित्रांनो, त्यांनाही मी सहकार मंत्रिमंडळामध्ये संधी दिली, रेव्हेन्यू खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. आमच्या प्रवीण पोटे साहेबांनी देखील, माझा त्यांचाही संबंध बऱ्यापैकी आला, त्यांनी पण एक चांगल्या प्रकारचं काम या सभागृहामध्ये करून दाखवलं. आणि देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्वतः राज्यमंत्री म्हणून देखील काम सांभाळलं. अतिशय एक वेगळ्या प्रकारचं असं हे व्यक्तिमत्व आहे. अमरावती परिसरामध्ये अभियांत्रिकी व्यवस्थापन महाविद्यालय असेल, तसंच इतर शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एक तुमच्या माझ्या महाराष्ट्राची गौरवशाली शैक्षणिक परंपरा पुढे नेण्याचं एक महत्वाचं काम प्रवीण पोटे यांनी केलेले. अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक किंवा रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल अशा प्रकारे अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. तिथं त्यांनी मध्यमवर्गीयांचं, लोकांचं घराचं स्वप्न पण पूर्ण करण्याच्या करता अमरावतीमध्ये मी ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस तिथं ऐकत असतो, त्यांनी टाउनशिप पण उभारली. त्या टाउनशिपच्या माध्यमातून घराच्या शोधात असणाऱ्या कमी किमतीत 1000 घर उपलब्ध करून त्यांनी दिली. आणि युवकांचे मेळावे, सतत काही ना काही काम, जी जबाबदारी पक्षातील नेते देखील ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडायची. या पुढच्या काळात देखील पोटे पाटील सामाजिक, शैक्षणिक, सहकार, आरोग्य क्षेत्रात कार्य आणखी जोमाने करतील याबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण शंका नाही. तुम्हाला पण त्याच्याबद्दलची खात्री आहे. तीच गोष्ट जरी त्या सगळ्यांना आपण औपचारिक अशा प्रकारचा निरोप देत असलो तरी सुरेशराव काय, प्रवीणजी काय, किंवा त्याच्यामध्ये रामदासजी काय किंवा नरेंद्रजी काय, हे सगळेच जण आज त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचं काम आहे, ते लोकांच्यासाठी जगण्यासाठी धडपडत त्यांची बघितल्यानंतर ते आज ज्या पक्षामध्ये काम करतायत त्यांचा पक्ष त्यांना पुन्हा संधी देण्याच्या बाबत गांभीर्याने विचार करेल याबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. आणि तशा पद्धतीनं निश्चितपणे होईल. या सगळ्या गोष्टी होत असताना नरेंद्र दराडेंनी पण मगाशी काही त्यांच्या भावना इथं बोलून दाखवल्या. खरं तर त्यांनी अनेकदा सभागृहामध्ये विविध विषयावर वादविवाद, टीका टिप्पणी होत असते तर कधी शेरेबाजी देखील ऐकायला मिळते. काही सदस्य हे तुमच्या सभागृहामध्ये अत्यंत मुद्देसूद बोलून आपलं मत विचार मांडत असतात, तर काही जरा मिस्किलपणे टिप्पणी करत देखील बोलत असतात. नरेंद्र दराडेंनी कधी शेरोशाही तर कधी गंभीर गोष्टी मांडून
चर्चेमध्ये भाग घेतलेला होता. आणि त्यांनी आपल्याला जो स्थानिक स्वराज्य संस्थांना नाशिक विभाग जिल्ह्यात त्यांना जो संधी दिली त्या संधीचा वापर त्या भागातील नागरिकांच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या कामांच्या करता केला. त्याबद्दल त्यांचंही मी या निमित्तानं कौतुक करतो. तसं बघितलं तर माझा आणि त्याच्यामध्ये आमच्या रामदासजी आंबेडकरांचा जास्त तसा संबंध त्या ठिकाणी आला नाही, परंतु चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जून 2018ला ते पहिल्यांदा तिथं आले आणि आमदारकीच्या माध्यमातून त्याच्या निधीच्या माध्यमातून विविध विकास कामं केल्यानं त्यांना मोठा जनाधार देखील मिळालेला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती देण्यासाठी, तसंच शेतकरी असेल, शेतमजूर असेल, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी गाव चलो अभियान राबवून घरोघरी भेटी देखील दिलेल्या आपल्याला सगळ्यांना आठवत असतील. आणि जो थोडासा मागासलेला भाग आहे चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागातील अनेक प्रश्नांना त्यांनी त्या टर्ममध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून वाचा फोडली. विशेषतः गौण खनिज उत्पादक असेल, हळद उत्पादक शेतकरी असेल किंवा त्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज तयार होत असताना वीज टंचाई आदी संदर्भातले देखील प्रश्न त्यांनी हिरिरीने मांडलेले सभागृहांनी सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. हे पण आपल्याला कुणाला विसरता येणार नाही. आज इथं निवृत्त होणारे काही जण मागच्या काळामध्ये मंत्री राहिलेले आहेत. विशेषतः प्रवीणजी पोटे पाटील आणि सुरेश धस काही काळाकरता त्यांनाही संधी मिळाली आणि काही सदस्य वैचारिक बांधिलकी अभ्यासरूप भाषणांसाठी ओळखले जातात. त्यांनी आपली ओळख कायम ठेवून यापुढे अधिक जबाबदारीनं सामाजिक बांधिलकी जोपासावी अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्या या निरोप समारंभाच्या, या टर्मच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो. या टर्ममध्ये होणाऱ्या 5ही विधान परिषद सदस्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि दीर्घायुष्य देखील त्यांना लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.